श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी।
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् नारायणविधीयादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चरण सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान महाविष्णूंचा अवतार म्हणून या मृत्यूलोकामध्ये जे प्रगट झाले अवताराला आले असे महावैष्णव माऊली ज्ञानराज कालपासून तुम्ही मी त्यांची सेवा करण्यासाठी आरंभ केलेला आहे आणि सेवा कोणत्या माध्यमातून करावी तर चरित्र श्रवणाच्या माध्यमातून आपण ज्ञानोबारायांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना समजून घेता घेता एका अर्थाने आपण त्यांची सेवा करत आहोत। पहा, या मृत्यूलोकामध्ये अनेकानेक जीव अवताराला येतात, अनेक जण या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात। अवताराला येत असताना, जन्माला येत असताना येणाऱ्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत। कुणी कशासाठी जन्माला येतं, कुणी कशासाठी अवतार धारण करतं, कुणी कशासाठी येतं। पैकी एक आहेत जे या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करतात आणि त्यांना म्हणतात भगवंत। भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात कशासाठी? अनेक कारण वर्णन केलेले आहेत। पैकी 2 कारण सांगितले। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात। एक कारण सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये राहणारे सामान्य जीव हे धर्माचं आचरण करत नाहीत,
त्या वेळेला मनुष्यांना, सामान्य जीवांना धर्म समजावून सांगण्यासाठी भगवंत या मृत्यूलोकामध्ये येत असतात. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती. भक्त जना अंबरुषीसाठी जन्म सोसिएले. धर्म रक्षावया अवतार घेस. एक कारण सांगतात, ज्या वेळेला धर्माचं संरक्षण करण्याची वेळ येऊन पोहोचते त्यावेळेला भगवंत या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात. दुसरं कारण सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत या मृत्यूलोकामध्ये येतात. एवढंच नाही तर ज्या वेळेला भगवंतांना त्यांचे भक्त निज सखे ज्या वेळेला बोलवतात, प्रार्थना करतात, धावा करतात, त्या वेळेला भगवंत आपल्या भक्तांची भेट घेण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करत असतात. ज्या पद्धतीनं त्रेतायुगामध्ये दशरथजी महाराजांनी प्रार्थना केली, कौसल्या मातेने प्रार्थना केली, हनुमंतराय वाट पाहत होते, शबरी माता गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होत्या आणि जणू काही आपल्या भक्तांना भेटण्यासाठी भगवंत त्रेतायुगामध्ये अवताराला आले आणि रूप धारण केलं रामरूप. रावणासारख्या असुराचा संहार करण्यासाठी, रावणासारख्या दुष्टांचा संहार करण्यासाठी ज्या पद्धतीनं भगवंत या मृत्यूलोकामध्ये येतात, त्याच पद्धतीनं सुग्रीव, हनुमंत, विभीषणजी महाराज यांसारख्या आपल्या भक्तांची भेट घेण्यासाठी, त्यांना प्रेमाचं सुख देण्यासाठी सुद्धा भगवंत या मृत्यूलोकामध्ये येत असतात. द्वापार युगामध्ये नंद बाबा, यशोदा माता, वसुदेवजी महाराज, गोपिका यांनी वाट पाहिली, यांनी धावा केला, यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्यासाठी भगवंत गोपाळकृष्ण म्हणून या मृत्यूलोकामध्ये आले. कारण काहीही असो, भगवंत ज्या वेळेला आवश्यकता पडेल त्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये येत असतात. असा एक घटक ज्यांना भगवंत असं म्हणतात ते या मृत्यूलोकामध्ये येतात. दुसरा घटक वर्णन केला ज्याला जीव असं म्हणतात. जीव अर्थात तुमच्या माझ्यासारखे सामान्य मनुष्य. तुम्ही मी सुद्धा या मृत्यूलोकामध्ये येतो. कशासाठी? आपलं कुणी या मृत्यूलोकामध्ये मंदिर बांधलं का? आपला कुणी धावा केला का? आपल्या मूर्तीसमोर उभं राहून कुणी अगरबत्त्या, दीप, ज्योत ओवाळलं का? नाही महाराज. मग आपल्यासाठी जर का कुणी काहीच केलं नाही तर आपण या मृत्यूलोकामध्ये कशासाठी आलो? आपल्याला बोलावणारं कुणी नाही, आपल्यावरती प्रेम करणारं कुणी नाही, आपली वाट पाहणारं जर का कुणी नाही तर तरी सुद्धा तुम्ही मी या मृत्यूलोकामध्ये कशासाठी येतो? हा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित झाला त्यावेळेला त्याचं उत्तर ज्यांची सेवा करण्यासाठी आपण विराजमान झालेलो आहोत अशा ज्ञानोबारायांनी देऊन ठेवलं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, कशासाठी तुम्ही मी येतो? अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे,
ते भोगावया यावे लागे देहा एका. कशासाठी येतो तुम्ही मी? अगा कर्मी जे उरावे. तुमच्या माझ्याकडून जे काही चांगलं कर्म झालेलं असेल, जे काही वाईट कर्म झालेलं असेल आणि ते कर्म केल्याचा परिणाम, जे फळ तुम्हाला मला प्राप्त झालं, जो भोग तुमच्या माझ्यासाठी तयार झाला, तो भोग भोगण्यासाठी तुम्हाला मला या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. मग ते फळ चांगलं असो की वाईट असो, जसं जसं कर्म तुम्ही मी केलं त्या कर्माचा परिणाम संचित तयार झालं आणि प्रारब्धाच्या बळावरती तुम्हाला मला या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करण्याची वेळ येऊन पोहोचली, जन्म घेण्याची वेळ आली. मग मनुष्य म्हणून जन्म मिळाला असेल, स्त्री म्हणून जन्म मिळाला असेल, पुरुष म्हणून जन्म मिळालेला असेल, पशु पक्षी कीटक कोणत्याही योनीमध्ये का असेना, पण जन्म मिळाला कशामुळे? तर याला कारण आहे तुम्ही मी केलेलं कर्म. चांगलं कर्म केलेलं असेल तर या जन्मामध्ये तुम्हाला मला सुख प्राप्त होतं. वाईट जर का कर्म तुम्ही मी केलेलं असेल तर त्याचा परिणाम या जन्मामध्ये तुम्हाला मला दुःख भोगावं लागत असतं. अर्थात आत्ता या वर्तमान समयामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख आहे की सुख आहे? सुख असेल तर लक्षात घ्यावं, गत जन्मामध्येच नक्कीच काहीतरी पुण्य माझ्याकडून झालेलं असेल, काहीतरी चांगलं कर्म झालेलं असेल आणि त्याचा परिणाम की आज माझ्या जीवनामध्ये सुख आहे. आणि काहींच्या जीवनामध्ये जर जन्मल्यापासूनच केवळ दुःख, यातना, कष्ट असतील तर समजून जावं की नक्कीच गत जन्मामध्ये माझ्याकडून काहीतरी वाईट कर्म घडलं असेल, काहीतरी पाप कर्म घडलं असेल आणि त्याचा परिणाम की मला दुःखरूपी भोग भोगण्यासाठी या जन्मामध्ये मनुष्याचा देह प्राप्त झाला आणि ते दुःख भोगूनच मला त्या प्रारब्धाचा नाश करायचा आहे. म्हणून पहा, लक्षात घ्या, आपण काय करतो, आपण कोणत्या हेतून करतो, आपण कशासाठी करतो आणि आपण कुणासाठी कर्म करतो, याला विशेष महत्त्व आहे. जीवाचं येणं या मृत्यूलोकामध्ये कशासाठी असतं तर याला उत्तरदान केलं. पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्माच्या परिणामस्वरूपाने जे भोग तयार झालेले आहेत ते भोग भोगण्यासाठी तुम्हाला मला मनुष्याचा देह प्राप्त होत असतो किंवा या मृत्यूलोकामध्ये यावं लागत असतं. मग जशा पद्धतीनं कर्म तशा पद्धतीनं योनी प्राप्त होत असते. जर अधिक पाप केलेलं असेल तर कृमी कीटक यांच्यासारखे निकृष्ट जन्म तुम्हाला मला प्राप्त होत असतात. जर चांगले कर्म केलेले असतील तर मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. आणि अतिशय पुण्य जर का तुमच्या माझ्याकडून झालेलं असेल तर साधू संत असं सांगतात की त्या जीवाला देवतांचा देह प्राप्त होत असतो आणि स्वर्गामध्ये तुम्हाला मला राहण्याची संधी उपलब्ध होत असते. पण आपण मृत्यूलोकाचा विचार करत आहोत आणि मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यासारखे सामान्य जीव राहतात, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मला जर मनुष्य देह प्राप्त झालेला असेल तर तुमच्या माझ्याकडून अधिक पुण्यही झालेलं नाही आणि अधिक पापही झालेलं नाही. कारण ज्या वेळेला मनुष्याचं जीवाचं पाप आणि पुण्य हे सम होतात त्यावेळेला जीवाला मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. अशा पद्धतीनं तुमचं माझं या मृत्यूलोकामध्ये येणं असतं. तुमची माझी इच्छा असो अथवा नसो, आपल्याला कुणी विचारतही नाही की तुला मृत्यूलोकामध्ये जायचं आहे का, तुला मनुष्याचा जन्म हवा आहे, तुला पशुचा जन्म हवा आहे, पक्ष्यांचा जन्म हवा आहे की वृक्ष पाषाण कृमी कीटक यांचा जन्म हवा आहे, हे कुणीही विचारत नाही. पहा, लक्षात घ्या, जसं भगवंतांना अवतार घेण्यासाठी जे स्वातंत्र्य असतं तसं स्वातंत्र्य जीवाला नाही.
आपण कुठे जावं, आपण काय करावं, आपण सुखात राहावं की दुःखात राहावं हे आपण ठरवत नाही, तर आपण केलेले कर्म ठरवत असतात. म्हणून आपली इच्छा असो अथवा नसो, आपल्याला या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. आणि जोपर्यंत आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणावरती राहून ते भोग भोगून संपवावे लागत असतात. जीवन जगत असताना भलेही आपण कितीही मरणाचा प्रयत्न केला, हे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा जेवढे श्वास तुम्हाला मला प्राप्त झालेले आहेत तेवढे श्वास जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला मला इथं राहणं हे कर्म प्राप्त. अशा पद्धतीनं तुमचा माझा हा जन्म असतो की ज्याच्यामध्ये जे काही करायचं ते पारतंत्र्यात राहून करायचं. आणि भगवंत स्वतः निश्चित करतात मी कुठे अवताराला येणार, मी कसा अवताराला येणार, कुणाच्या घरी येणार आणि अवताराला येऊन मी कशा कशा पद्धतीनं कर्म करणार, कार्य करणार, लीला करणार आणि कोणत्या वेळेला मी माझी जीवनयात्रा समाप्त करून पुन्हा स्वस्वरूपी निघून जाईल, हे सारं काही भगवंत ठरवत असतात. पण तशी मुभा तुम्हाला मला नाही. म्हणून आपलं येणं हे कर्माच्या बळावरती. आणि म्हणून साधू संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी एक उपदेश केलेला आहे की आपण काय करत आहोत याच्याकडे मनुष्याने सावधानतेने लक्ष दिलं पाहिजे. कारण जशा पद्धतीचं आपण कर्म करू तशा पद्धतीचे भोग तुम्हाला मला पुढे तयार करून ठेवलेले आहेत. म्हणून सावध राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं हा एक घटक सामान्य जीव अर्थात तुम्ही मी, एक घटक भगवंत मृत्यूलोकामध्ये येतात, दुसरा घटक जीव मृत्यूलोकामध्ये येतो आणि तिसरा घटक ज्यांना साधू संत असं म्हणतात ते सुद्धा या मृत्यूलोकामध्ये येत असतात. कशासाठी येतात? त्यांना कुणी बोलावलं का? त्यांचं नाव सुद्धा ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत नसतं त्यावेळेला सुद्धा ते रूप धारण करून ते नाम धारण करून तो विरक्त महात्मा, तो सिद्ध महात्मा या मृत्यूलोकामध्ये येतो. कशासाठी येतात? तर उत्तरदान केलं, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. कशासाठी येतात ते? तर तुमचं माझं परमकल्याण करण्यासाठी साधू संत या मृत्यूलोकामध्ये येत असतात. भगवंत मृत्यूलोकामध्ये येतात दोन कारणांचा जर का तुम्ही मी विचार केला. एक कारण भक्तांची भेट आणि दुसरं कारण दुष्टांचा संहार. अर्थात जे भक्त आहेत त्यांच्यासाठी भगवंत येतात आणि जे असुरी स्वभावाचे आहेत, जे दुष्ट आहेत त्यांच्यासाठी भगवंत या मृत्यूलोकामध्ये येतात. पण जे तुमच्या माझ्यासारखे आहेत, जे पूर्ण भक्तही झालेले नाहीत आणि जे पापीही नाहीत, अर्थात जे असुरी स्वभावाचे सुद्धा नाहीत, असे तुमच्या माझ्यासारखे सामान्य जीव, आपण जर पूर्णपणे भक्त झालेलो नाही तर तुमच्या माझ्यासाठी भगवंत कशासाठी येते? नाही आपण पूर्ण भक्त, आपण पूर्ण पापी सुद्धा नाही. मग आपण पापी नाही तर तरी सुद्धा तुमच्या माझ्यासाठी का भगवंत येते? मग आपण जर का कोणत्याच श्रेणीमध्ये मोडत नाही तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचं कल्याण कसं होईल? तर त्यावेळेला साधू संत म्हणतात की तुमच्यासाठी आम्ही आहोत ना. तुम्ही ऊर्ध्वगतीला सुद्धा गेलेले नाहीत आणि तुम्ही अधोगतीला सुद्धा गेलेले नाहीत, अर्थात तुम्ही मध्यभागी आहात. तुम्ही भक्त नाहीत त्यामुळे भगवंत तुमचा स्वीकार करणार नाहीत आणि पापी सुद्धा नाहीत. मग एक तर तुम्हाला भक्त व्हावं लागेल, नसता तुम्हाला दुष्ट पापी तरी व्हावं लागेल. पण दोन्ही जर का तुमच्या माझ्याकडून शक्य नसेल तर त्यावेळेला तुमचं माझं परमकल्याण कसं होईल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेला संत म्हणतात की तुमच्यासाठी आम्ही येतो.
तुम्ही कशी भक्ती करावी, कशा पद्धतीनं तुम्ही भगवंतांना प्राप्त करून घ्यावं आणि भगवंतांना प्रिय असलेला भक्त कसं व्हावं हे सांगण्यासाठी आम्ही येतो. आणि ज्या वेळेला तुमच्या माझ्यासारख्या अज्ञ पामर विषयी जीवांकडे ज्या वेळेला त्या सिद्ध महात्म्याचं लक्ष जातं, त्या साधूचं लक्ष जातं, त्यावेळेला अंतःकरणामध्ये उत्पन्न होते दया, अंतःकरणामध्ये उत्पन्न होते करुणा. आणि ती करुणा त्या सिद्धाला या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी बाध्य करत असते, मजबूर करत असते. ज्या वेळेला ते तुमच्या माझ्याकडे पाहतात, लक्षात येतं हा किती अज्ञानी आहे. हजारो जन्म हा मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो, तेच दुःखाचे भोग भोगतो, तेच सुखाचे भोग भोगतो आणि रडत रडत पुन्हा एक यात्रा संपवतो आणि पुन्हा 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो. आपलं दुःख, आपला त्रास पाहून त्या सिद्धाला, त्या साधूला कळवळा उत्पन्न होतो, अंतःकरणामध्ये दया उत्पन्न होते. आणि असा सिद्ध महात्मा हा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांसाठी या मृत्यू लोकामध्ये अवताराला येत असतो आणि त्यांनाच तुम्ही मी संत असं म्हणतो. मग तो सिद्ध महात्मा तुकोबाराय होऊन आला, तो सिद्ध महात्मा नाथ महाराज होऊन आला, तो सिद्ध महात्मा ज्ञानोबाराय होऊन आलेले आहेत, निवृत्तीनाथ होऊन आलेले आहेत, निळोबाराय, बहिणाबाई, जनाबाई, मीराबाई आदी करून साऱ्या संतांच्या रूपामध्ये तो सिद्ध महात्मा या मृत्यू लोकामध्ये आला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी, त्या भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी संत साधू या मृत्यू लोकामध्ये येत असतात. अनेक नाम धारण करून, अनेक रूप धारण करून ज्या वेळेला तो सिद्ध या मृत्यू लोकामध्ये येण्याचा विचार करतो, त्यावेळेला कुणाच्या उदरी मी जन्म घेऊ, कोणत्या कुळामध्ये मी जन्माला येऊ असा विचार करतो आणि पाहतो की असं कोणतं कुळ आहे की जे कुळ अतिशय पवित्र आहे, उत्तम आहे आणि ज्या कुळामध्ये गेल्या हजारो वर्षांपासून केवळ महात्मा, केवळ भक्त हे जन्माला आलेले आहेत. अशा कुळाचा शोध ज्या वेळेला तो सिद्ध महात्मा घेतो, त्यावेळेला लक्षात येतं की आहेत ना, भगवंतांनी ज्या वेळेला अवतार धारण करून जो उपदेश दान केला, तो उपदेश अशा अनेक भक्तांनी अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेला आहे. आणि त्याचाच परिणाम की तिथून पुढे त्या भक्तांची परमार्थ साधना आरंभ होऊन गेली आणि त्या भक्तांच्या कुळामध्ये जे जन्माला आले ते सामान्य जन्माला आले नाही, तर ते कुणीतरी साधक, कुणीतरी सिद्ध, कुणीतरी भक्त म्हणून जन्माला आलेले आहे. कारण पहा, ज्या वेळेला साधूला जन्म घेण्याची इच्छा होते, साधूला अवताराला येण्याची इच्छा होते, त्यावेळेला ते सुद्धा विचार करतात की माझ्या बरोबरीचं या मृत्यू लोकामध्ये कोण आहे. मी जर का भगवत स्वरूपाला प्राप्त झालेलो आहे, मी जर का भगवत स्वरूप झालेलो आहे, तर मला माझं तेज अंतःकरणामध्ये साठवून ठेवण्यासाठी कुणीतरी असाच भक्त या मृत्यू लोकामध्ये असला पाहिजे. आणि असा भक्त कोणत्या कुळामध्ये असतो, तर जे कुळ शुद्ध आहे, जे कुळ पवित्र आहे, अशाच पवित्र कुळामध्ये भक्त राहत असतात. आणि अशा पवित्र कुळामध्ये परमार्थ साधना करणाऱ्या भक्ताच्या घरीच साधू जन्माला येत असतात. कारण जोपर्यंत बीज शुद्ध राहणार नाही, तोपर्यंत फळसुद्धा कधीही रसाळ प्राप्त होऊ शकत नाही. बोला